कोण करतंय म्हणून आपण ती गोष्ट करू नये, ही गोष्ट ना मला कांदे घेतल्यानंतर पटली. ती कशी काय तुम्हाला मी सांगतेच. आता सगळेजण कांदे घेत होते तेव्हा मी 10 किलो घ्यायचं या विचाराने गेली आणि घेतले 25 किलो. आता आणल्यानंतर ना त्यांना सॉर्ट आऊट करायचं असतं. त्यातले ठेवण्याचे जे असतात चांगले ते वेगळे ठेवायचे, म्हणजे आणि जे थोडे खराब असतात ते लगेच वापरण्यासाठी काढायचे. आता हे सगळं करायचं म्हटलं तर वेळ द्यावा लागतो आणि मला कांद्याची ॲलर्जी आहे म्हणून ह्या गोष्टी तर मी करत नाहीत. मग आता हे कोणावरती, तर दर्शनला सांगितलं की बेटा प्लीज थोडं मला तू मदत कर. पण त्याला ना नेमकं कळत नव्हतं की कोणता कांदा ठेवावा आणि कोणता नाही, म्हणून तो मला 10 वेळा प्रत्येक कांदा दाखवत विचारत होता. त्यामध्ये मला सुद्धा तिथेच उभं राहावं लागलं. नंतर मग थोडा वेळ नम्रता केली आणि आता दोघं मिळून इथे घराची साफसफाईसुद्धा करत आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात झालेली आहे व्लॉगला. तर रविवार आहे, वेळ होत आहे, ते इतका झालेला आहे बापरे, अजूनपर्यंत नाश्ता झाला नाही आहे. आणि आज आमच्याकडे ना सकाळपासून हे पहा, इथे साफसफाई चालू आहे. पूर्ण घराची साफसफाई, काय शूज वगैरे, सॅडल शूज वरती ठेवायचे आहेत ते, काय एक्स्ट्रा कपडे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि ना जुने कपडे जे लागत नाहीत, म्हणजे आपले एक्स्ट्राचे जुने जे कपडे असतात ते काढून काढून खूप जमा झालेले आहेत. ते सगळं नम्रता आता काढणार आहे. मग आम्ही कोणाला तरी ते देऊन टाकू ते आता. कारण भांडी वगैरे घ्यायचं म्हटलं ना तर खूप भांडी घरात आता आहेत. आधी असं वाटतं की त्याच्यातलीच थोडी भांडी कमी करूया, तर त्यामुळे ना भांडी वगैरेच्या झंझटमध्ये पडणार नाही आहे. तर आता मस्तपैकी सगळं घर क्लीन झालं ना की एक पॉझिटिव्हिटी येते. आणि घरात ना हल्ली असं झालेलं आहे की एकदम सगळा पसारा बघून कुठेतरी अशी निगेटिव्ह एनर्जी वाटते. तर आज रविवार एकदम छान करून टाकायचं आहे, क्लीन करून टाकायचं आहे सगळं. सो चलो. आणि टी व्हीमध्ये काय लावलेलं रे, बंद केलं. चला. आणि कालपासून आमचा फ्रीज जरा प्रॉब्लेम परत क्रिएट करतोय. आता एवढं फ्रीजचं झालेलं एक महिनाभर बंद पडलेला, त्याच्यानंतर बनवून घेतलं, सगळं झालं. त्या मुलाने सांगितलं की आता काही प्रॉब्लेम होणार नाहीत. तरीसुद्धा आता पुन्हा थोडा प्रॉब्लेम चालू झाला आहे. जे पाणी आहे ना ते ड्रेन होऊन खाली जायला पाहिजे मागच्या साईडला, तर ते पुढून म्हणजे फ्रंट डोअरने खालून येतं आहे. तर असं सगळं झालेलं आहे. आता बघूया. काल मी थोडा वेळ बंद ठेवलेला फ्रीज, गरम पाणी केलं आणि जसं आधी सांगितलेलं ना त्याने, त्याचप्रकारे मी त्याला गरम पाणी टाकून वगैरे ठेवलं. त्यानंतर रात्री पुन्हा फ्रीज चालू केला. सगळं पाणी निघत होतं ना जे, ते सगळं पुसून काढलं. ते पाण्याबरोबर काय माझा ना असं वाटतं कधी कधी असा संबंध आहे की आधी क्लासमध्ये जो रूम घेतलेला तिथे पाणी भरायचं, त्याच्यानंतर आता जिथे रूम आहे माझा तिथे थोडं थोडं पाणी टपकतं आहे. असं काही ना काहीतरी पाण्यासोबत चालूच असतं. सो आय डोंट नो की काय प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि माझा. तर चला, आता ते फ्रीजचं मी फोन केलेला आहे, कदाचित तो आज आला तर येईल, नाहीतर मग बघता येईल. फ्रीज थोडा मी चालू करून ठेवलेला आहे. आता जाते मी. कांदा वगैरे कट करून घेतला आहे आणि ना हे बघा कांदा कट केला आहे. पोहे बनवते आधी आणि ना खाऊन घेते, कारण मला जाम भूक लागली आहे. अगदी पोटात असा गोळा उडतो ना तसं झालेलं आहे. तर तेवढं मी करते आधी आणि त्यानंतर मग तुम्हाला काल नवीन आणलेला जो कुकर आहे तो पण मी दाखवेन. मस्त एकदम छान मिळाला आहे. खरं तर रात्रीच विचार केलेला त्याच्यामध्ये आपण मस्त मसाला भात बनवूया, पण नंतर म्हटलं की नको, आपण आधी तुम्हाला दाखवूया आणि त्याच्यानंतर मग करूया, म्हणून मी तसाच ठेवला आहे. सो चला. छत्री एकदम ना, मला माहित नाही कोणता रेनकोट आम्हाला दिलेला ना. तुझा तो पोंचो असेल कुठेतरी. हा, हे बघा छत्रीची हालत झाली. आता काय कामाची नाही दर्शन, ती टाकून दे, पूर्णच गेली आहे कामातून. पावसाळ्याच्या आधीची सुरुवात, पावसाळ्याचा वेलकम. आणि काल रात्री थोडा पाऊस पडला, त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच बघावं लागेल. काही छत्र्या आहेत गेल्या वर्षीच्या, पण चेक करायचे. थोडंसं ऑइलिंग वगैरे करायला लागेल ना त्यांना. मशीन ऑइल आहे, मशीन ऑइल टाका. चलो मी जाते, मला खूप भूक लागली आहे. हां, दर्शनला पण भूक लागली आहे. मी फटाफट आता पोहे बनवते. आता ना कांद्याचं तर दर्शनला सांगितलेलं, तर आंब्याचं तर मलाच पाहावं लागणार आहे. त्यासाठी आंबे काढले आणि त्याच्यातले ना काही आंबे जे आहेत ते ना आता छान पिकत आलेले आहेत, पण त्यांच्या तोंडाकडे ना असं थोडंसं असं जसं आंबा खराब व्हायला लागतो ना तसं झालेलं आहे. तर म्हटलं बाबा आता इथेच आपल्याला कळते की आंबा पुढे खराब होऊ शकतो,
म्हणून तेवढे सगळे आंबे जे वर मी ठेवते ना ते सगळे तेवढे आंबे ते थोडे थोडे तोंडाकडे असे तुम्हाला दिसत आहेत की थोडेसे खराब होत आहेत. तर म्हटलं ते सगळे काढूया आणि त्याचं मस्त शिकरण बनवूया. म्हणून आधीच ना चपात्या करायच्या आधी परातीमध्ये काढून मी ठेवलेले धुवून वगैरे आणि मग नमाने सगळे कट करायला घेतले. आणि हे पण काम एवढं सोपं नाही आहे, खूप करायला वेळ लागतो. तर आता जेवढा गर निघतो आहे ना आंबा कापून झाल्यानंतर तेवढा सगळा गर मी काढून घेत होती. तर आता कसं आहे मिक्सर असल्यामुळे ना आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये सगळं ग्राइंड करतो आणि त्याचा पल्प बनवतो. पण आधीच्या वेळेला विचार करा जेव्हा आंब्याचा रस बनवायची, मला आठवतं की माझे बाबा ना मोठे मोठे आंबे आणायचे. त्याला काहीतरी लाडवा आंबा असा काहीतरी म्हणतात आणि एकदम थोडेसे ना अगदी डार्क कलरचे असे असायचे, थोडे पिवळे पिवळे डाग असायचे त्याच्यावर, पण एकदम मोठा म्हणजे हातात पूर्ण भरून जाईल एवढा मोठा वजनावर आणायची आणि त्या आंब्यांचा रस माझी आई बनवायची. मग एवढा छान वाटायचा ना. पण ते सगळं मिक्सरला वगैरे नाही, तर त्याला पिलपिला करायचा, त्याच्यानंतर त्याचा रस गाळून काढायचा, म्हणजे असं पूर्ण दाबून दाबून काढायचा आणि त्यानंतर आपण मस्त त्याचं असं शिकरण बनवायचो. त्यात केळी वगैरे पण आमच्याकडे घालतात. पण आता हे सगळं प्रकार बंद झालेलं आहे, मिक्सरमध्ये डायरेक्ट करायचं. पण तसंच वाटायला पाहिजे ना, यासाठी मग मी काय करते, जेवढा पल्प आपण काढतो तो काढून घेते आणि त्यानंतर थोडाफार ना असा ठेवून तो हाताने कुस्करून घेते आणि मग तो ह्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे आपल्याला ना जो आंब्याचा रस आहे, शिकणी आहे ना जी शिकरण आंब्याचं, आम्ही त्याला शिकणी म्हणतो, तर ती ना अगदी एकदम मस्त लागते. म्हणजे आधीच्या वेळेला काढायचं ना त्या प्रकारचा त्याच्यामध्ये स्वाद येतो. तुम्ही कधी केलं नसेल ना तर मी म्हणेन एकदा नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये मी दूध वगैरे काहीच घालत नाही, थोडंसंच पाणी मी घातलेलं आहे. आधी तरी आम्ही पाणी वगैरे घालून ना ते सगळे त्याच्या गुटल्या सालपट सगळे धुवायचो करायचं. मग आता ते सगळं बंद झालेलं आहे आणि एवढं मस्त शिकरण झालेलं फ्रीजमध्ये ठेवून झालं. मग आम्ही जेवलो वगैरे. आता नामदर्शन केलेले आहेत प्रीस्कूलमध्ये, कारण ना प्रीस्कूलचं थोडंफार अजून डेकोरेटिव्ह त्याला करायचं आहे म्हणून राहिलेलं ते आज पूर्ण होणार आहे. चला मी आता आले प्रीस्कूलमध्ये आणि इथे नामदर्शनने काहीतरी खास बनवायला घेतलेलं आहे, त्यासाठीच मला खाली बोलावलेलं. तर म्हटलं चल जाऊया. माझं थोडं एडिटिंग होतं तेवढं मी करून घेतलं आणि आली. तर हे पाहून तुम्हाला एक अंदाज आला असेल की काय असेल नक्की. हे बघा कलर्स वगैरे पण काढून ठेवलेले आहे. आणि आपल्याकडे एक ओल्ड बॉक्स होता, त्याला पूर्ण छान मस्त कवर पण केलं आहे. आणि बघा दिसायला एवढा छान प्रिटी मस्तच वाटतोय तो. आता हे त्याच्यावरती आरामात बसू शकतो. साठी दर्शनच्या हाताला लागला आता म्हणून आपण घेतलं. तर आता घरी आल्यानंतर ना सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला होता की जेवणासाठी काय बनवायचं आहे. तर फ्रीजमध्ये पाहिले तर 2 अंडी होती. दर्शनला म्हटलं की तुझ्यासाठी मी ऑमलेट बनवते आणि मग मी ना दुपारची जी भाजी आहे ते मला होऊन जाईल. आणि नम्रताचं म्हणाल तर नम्रता ऑलरेडी जेवलेली, मग त्यामुळे ना तिचं काय मला टेन्शनच नव्हतं, कारण तिला उद्या सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून ती फटाफट आल्या आल्या जेवून घेतलं तिने. आता नाही दर्शनसाठी मी ऑमलेट बनवला, त्याला चपाती वगैरे दिली आणि डाळ आहे दुपारीच केलेली त्याचं ताट तयार केलं आणि त्याला दिलं. आता माझा डिनर असणार आहे, त्याच्यामध्ये सकाळी बनवलेले जे पोहे आहेत त्या पोह्यांमधले थोडेसे राहिलेले, आणि एकदा राहिले ना की राहूनच जातात, मग संध्याकाळी कोणीच खात नाही. मग त्याला थोडं पाणी शिंपडलं, थोडं गरम करून घेतलं आणि थोडे वाफल्यानंतर आता तेच पोहे मी घेते जेवायला. त्याचबरोबर भात आहे आणि डाळ आणि दुपारची मेथीची भाजी, आणि मला मेथीची भाजी खायला पण आवडते. तर म्हटलं चला एवढं सगळं माझं आजच्या डिनरमध्ये असणार आहे. सो चला फ्रेंड्स, असा माझा हा आजचा व्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर, आणि नवीन काही तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सजेशन्स द्या. सगळ्यांनी मस्त आणि मजेत राहा. भेटूया पुन्हा. बाय बाय.